महादेवाला खूप आवडता नैवेद्य. त्यासाठी मी जाड कणिक घेतलेली आहे, अशी रवाळ कणिक. ती 250 ग्रॅम घेतलेली आहे. आणि 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आणि 1 मोठा टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आणि 1 छोटा चमचा तूप घेतलेलं आहे. आता आपण मुटकळ्यांसाठीचं भिजवून घेऊया. आता यात मी तेल घालून घेते. आता हे चांगलं मिक्स करून घेते मी. आता हे आपण दुधात पण भिजवू शकतो, पाण्यातही भिजवू शकतो. आता पाण्याने घट्ट भिजवून घेते मी. आता याचेच आपल्याला असे मुटकळे करून घ्यायचे आहेत. त्याला असे बोटाने हे असं छिद्रे करायचे. हे असे सगळे मुटकळे मी बनवून घेते. आपले पूर्ण हे मुटकळे तयार झालेले आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण हे मुटकळे तळून घेऊ. आता छान खमंग तळून घ्यायचे आहेत. आता हे मुटकळे तळून झालेले आहेत आपले. आता आपल्याला हे मुटकळे असे थोडेसे तोडून असे तुकडे करायचे याचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे त्याचा चुरमा तयार होईल छान. लगेच मोडले जात आहे छान, ते खुसखुशीत झालेले आहेत मस्त. आता मिक्सरला फिरवून घेऊ आपण. हे असं झालेलं आहे आपलं. हे पण रवाळ छान. आता आपल्याला गूळ पातळ करून या चुरम्याच्या याच्यामध्ये कालवायचं आहे.
तूप कमी लागतं आणि ज्याला साखरेची आवडत असेल तर साखरेचं पिठी साखर कालवायची, पण तूप त्याला जास्त लागतं. याला तूप कमी लागतं आणि गुळाचे छान लागतात, म्हणून आम्ही गुळाचे खातो. आता गॅस बंद करून देते मी. झाला आता, गूळ चांगला पातळ झालेला आहे. आता यात 1 मोठा टेबलस्पून आपल्याला वेलचीची पूड टाकायची आहे. आता हे मिक्स करून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. आता हे असे लाडू वळून ठेवते मी सगळे. आपले चुरम्याचे लाडू तयार आहे. ही रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.